व सर्वात जास्त म्हणजे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 2 नंबरच्या स्थानी राहिला आहे तो मतदारसंघ म्हणजे बाळापूर. बाळापूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नितीन देशमुख यांना 82,088 एवढे मतदान मिळाले. तर शिंदे गटाच्या उमेदवाराला 61,192 मतदान मिळाले मित्रांनो. तर वंचित बहुजन आघाडीच्या एस.एन. खतीब यांना 70,349 एवढे मतदान मिळाले. म्हणजे दोन नंबरच्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहिला आहे. इथे सुद्धा वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकली असती, पण हे तिन्ही पक्ष मिळून त्यांचे एवढे मतदान मिळाले. तर आपल्या एकट्याच्या जीवावरती वंचित बहुजन आघाडीने 70,349 सर्वात जास्त मतदान या उमेदवाराने मिळवलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की 2024च्या विधानसभा मतदार निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कसा परफॉर्मन्स होता व त्यांना कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले, म्हणजे टॉपचं मतदान ज्या उमेदवाराला पडले आहे त्याचा आपण आज आढावा घेणार आहोत. किंवा कोणत्या अशा जागा आहेत की त्या जागेमध्ये वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकले असते, अशासुद्धा आपण जागांचा विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा घनसावंगी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला 98,496 मतदान पडले मित्रांनो. म्हणजे त्यामध्ये ही तीन पक्षांचे मिळून 98,496 मतदान होते. म्हणजे त्या भागिले 3 जर केलं तर प्रत्येकाच्या वाट्याला 32,832 असे मतदान येऊ शकते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 96,187 मतदान पडले मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा 3 भाग केले, म्हणजे 3 पक्षाचे 3 भाग केले तर प्रत्येकाच्या वाट्याला 32,062 मतदान येते मित्रांनो. व ह्याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला फक्त एका पक्षाचे मतदान जर तुम्ही बघितला तर 20,731 आहेत मित्रांनो. म्हणजे ह्या तिन्ही पक्षांचे दोन्ही महाविकास आघाडीचे व महायुतीचे उमेदवाराला जर प्रत्येकी मतदान बघितलं तर 32,000, दोन्ही ॲव्हरेज 32,000चं आहे. तर एका वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला फक्त एका पक्षाला 20,731, म्हणजे 8-10 हजाराचा फरक आहे यामध्ये. त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे अणुशक्ती म्हणून. तर महायुतीच्या उमेदवाराला 49,341 मतदान पडले मित्रांनो. त्यामध्ये सुद्धा 3 भाग केले, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शिंदे गट असे तिघांचं जर भागिले मतदान जर केले, तिघांचे 3 पक्षाचे मतदान जर केले डिवायडेड, तर 16,447 मतदान प्रत्येक पक्षाला मिळाले असे आपण समजू शकतो आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला सुद्धा 45,963 मतदान पडले त्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या. तर त्यामध्ये सुद्धा 3 भाग केले, म्हणजे शरद पवार गट, शिवसेना, उद्धव गट व काँग्रेस असे तिघांचे मिळून 15,321 मतदान आले मित्रांनो. व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला हा एक पक्ष होता मित्रांनो, त्यामध्ये त्या उमेदवाराला 10,514 मतदान मिळाले. म्हणजे ह्यात सुद्धा महायुती व महाविकास आघाडीला जर मतदान बघायला तर 16,000 महायुतीला पडले, 16,400 व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 15,321 पडले. तर फक्त एका वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 10,514, म्हणजे 5-6 हजाराचा फरकसुद्धा इथे सुद्धा जाणवते मित्रांनो. म्हणजे त्या उमेदवारांच्या जर आपण हे केला त्यातसुद्धा 5-6 हजाराचा फक्त डिफरन्स आहे. म्हणजे ह्यातसुद्धा वंचित बहुजन आघाडीला फार मोठे यश मिळालेलं आहे. नंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात जर आपण बघितलं तर महायुतीच्या उमेदवाराला 83,184 मतदान पडले मित्रांनो. तर त्यामध्ये सुद्धा 3 भाग केले 3 पक्षाचे, तर प्रत्येकाच्या वाट्याला 27,728 मतदान एवढे येते मित्रांनो. व दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जर बघितला तर 79,682 मतदान पडले. तर त्यातसुद्धा 3 भाग केले डिवायडेड, तर 26,560 मतदान पडले. तर वंचित बहुजन आघाडीच्या एका पक्षाला टोटल मतदान 24,266 आले मित्रांनो. म्हणजे ह्यांचा ॲव्हरेजसुद्धा काढला तर तिन्ही पक्षांना समान वोटिंग पडल्यासारखं दिसते. म्हणजे महायुतीच्या उमेदवाराला 27,700 तर महाविकास आघाडीच्या 26,560 व वंचित बहुजन आघाडीला एका पक्षाला 24,266. म्हणजे हे तिन्ही पक्ष मिळून त्यांना 26,000 व 27,000 मिळाले. तर वंचित बहुजन आघाडी फक्त एका मजबूत पक्षाला 24,266 मतदान मिळाले मित्रांनो. इथंसुद्धा ही लढाई चांगली
लढलेले आहे. प्रशांत इंगोले म्हणून तिथं उमेदवार होता वंचित बहुजन आघाडीचा. त्यानंतर नांदेड दक्षिणमध्ये जर तुम्ही बघितला तर महायुतीच्या उमेदवाराला 60,445 मतदान मिळाले मित्रांनो, व त्यात भागिले 3 केलं तर 20,148 ॲव्हरेज प्रत्येकाच्या वाट्याला येते. तर महाविकास आघाडीला सुद्धा 58,313 मतदान मिळाले, तर त्यात भागिले 3 केलं तर 19,437 मतदान पडले. तर वंचित बहुजन आघाडीच्या फारुख अहमद या उमेदवाराने 33,841 मतदान मिळवले मित्रांनो. म्हणजे ह्या महायुती व महाविकास आघाडीच्या पेक्षा जास्त मतदान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने फारुख अहमद यांनी 33,841 मिळाले. तर ह्यातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा आहे. हे तिन्ही पक्ष मिळून हे एवढे मतदान मिळवते मित्रांनो. तर आपला वंचित बहुजन आघाडी पक्ष स्वतःच्या हिमतीवर लढून ही एवढ्या मतदान आणू शकते मित्रांनो, लक्षात ठेवा. तर हा आपण विजय आहे आपला. आपण या निकालात खचून न जाता आपल्या स्वतःच्या बळावर आपण एवढे मतदान मिळवलेलं आहे. हे तीन चार पक्ष मिळून एवढे मतदान मिळवले म्हणून त्यांनी सत्तेत आलेले आहेत. आपला स्वतःच्या पायावर आपण उभा राहून आपण एवढे मतदान मिळवले ही साधी गोष्ट नाही. त्यानंतर गंगापूर, त्यानंतर हिंगोलीमध्ये महायुतीच्या उमेदवाराने 74,584 मतदान मिळवले मित्रांनो. तर त्यात 3 भाग केले तर प्रत्येकाच्या वाट्याला 24,861 येतात मित्रांनो. व महायुतीच्या उमेदवाराचे व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 63,658 मतदान मिळाले. तर त्यात सुद्धा 3 भाग केले तर 21,219 मिळतात. म्हणजे महायुतीला 24,800 तर महाविकास आघाडीला 21,219 व वंचित बहुजन आघाडीच्या एका पक्षाला 23,944 मिळाले मित्रांनो. म्हणजे ह्यातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचा प्रकाश थोरात यांनी फार मते मिळवलेली आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या तुलनेत जास्त मतदान 23,944 हे वंचित बहुजन आघाडीने मिळवलेले आहेत. इथंसुद्धा ही फाईट चांगली दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीने. त्यानंतर गंगाखेड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला 1,41,544 मतदान मिळाले. तर त्यांच्यात 3 भाग केले तर 47,181 मतदान प्रत्येकाच्या वाट्याला येते. तर त्यात महायुतीच्या उमेदवाराचे मग महाविकास आघाडीला जर बघितला तर 1,15,252 एवढे मतदान महाविकास आघाडीला मिळाले. तर त्यात 3 भाग केले तर 38,417 मिळते मित्रांनो. व वंचित बहुजन आघाडीच्या एका पक्षाला 43,026 मतदान मिळाले मित्रांनो. म्हणजे ह्यातसुद्धा वंचित बहुजन आघाडीचं मतदान फार मोठे मतदान मिळाले आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात. त्यानंतर खामगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराला 1,10,599 मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केले तर 36,866 प्रत्येकाच्या वाट्याला येतात. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 85,165 मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केले तर 28,368 मतदान मिळते प्रत्येकाच्या वाट्याला. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जर बघितला तर 26,482 मतदान वंचित बहुजन आघाडीने मिळवलेलं आहे. ह्यातसुद्धा फार मोठा डिफरन्स नाही. एका स्वतःच्या जीवावरती एवढे मतदान आपण मिळवलेले आहे. तर मित्रांनो 11वा मतदारसंघ आहे अकोला, म्हणजे जिथं वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला 1,86,619 मतदान मिळाले मित्रांनो. त्यातसुद्धा 3 भाग केले तर प्रत्येकाच्या वाट्याला 36,206 मतदान येते. व महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 58,006 मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केले की 19,335 मतदान मिळते. तर दुसऱ्या आपण वंचित बहुजन आघाडीच्या ज्ञानेश्वर सुलताने यांना जर तुम्ही मतदान बघितला तर या दोघांच्यापेक्षा जास्त मतदान मिळालेलं आहे. म्हणजे 50,681 मतदान. म्हणजे हे जर वेगवेगळे लढले असते तर इथं 100% वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. हे तिन्ही पक्ष मिळून यांची एवढी मतदान आहेत. तर आपल्या वंचित बहुजन आघाडीला फार मोठे यश या विधानसभेत मिळालेलं आहे. तर आपल्या उमेदवारांनी व आपल्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता परत पुन्हा जोमाने काम करावे व आपली ताकद आपण दाखवून दिलेली आहे. त्यानंतर 12वा मतदारसंघ आहे जिंतूर. महायुतीच्या उमेदवाराला 1,13,432 मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केले तिघांचे तर प्रत्येकाच्या वाट्याला 37,810 एवढे मतदान मिळते मित्रांनो. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 1,89,016
एवढे मतदान मिळाले. तर त्यांच्यासुद्धा 3 भाग केले तर 36,305 एवढे मतदान प्रत्येकाच्या वाट्याला येते. तर एक दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या एकट्याच्या वाट्याला इथे सुद्धा फार मोठे मतदान मिळालेलं आहे. राव नागणे यांना 56,474 एवढे मतदान मिळाले. म्हणजे इथे सुद्धा आपला उमेदवार निवडून येऊ शकला असता मित्रांनो, जिंतूर मतदारसंघात. त्यानंतर जुन्नूर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला 73,355 मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केले तर 24,451 एवढे मतदान प्रत्येकाच्या वाट्याला येते. तर महायुतीच्या उमेदवाराचे झाले, पण महाविकास आघाडीला 66,691 एवढे मतदान मिळाले. त्यात 3 भाग केल्यानंतर 22,230 एवढे मतदान महाविकास आघाडीला मिळते. तर वंचित बहुजन आघाडीला एकट्याच्या वाट्याला 22,401 एवढे मतदान मिळाले आहे. म्हणजे इथेसुद्धा समसमान पातळीवर मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं आहे. तर प्रत्येकाने वेगवेगळे लढले असते, इथंसुद्धा घासाघाशी झाली असती वंचित बहुजन आघाडीमध्ये. त्यानंतर लोहा विधानसभा मतदारसंघात महायुतीला 72,750 एवढे मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केल्यानंतर 24,250 एवढे मतदान प्रत्येकाच्या वाट्याला जाते. तर महाविकास आघाडीला 61,777 एवढे मतदान मिळाले. तर त्याच 3 भाग केल्यानंतर 20,592 एवढे मतदान प्रत्येकाच्या वाट्याला जाते महाविकास आघाडीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला 20,302 इथेसुद्धा वंचित बहुजन आघाडीचे चांगले मतदान मिळवलेले आहे. 14वा मतदारसंघ आहे परतूर. तर महायुतीच्या उमेदवाराला 70,659 एवढी मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केल्यानंतर 23,553 एवढे मतदान प्रत्येकाच्या वाट्याला जाते महायुतीमध्ये, महायुतीच्या पक्षांचा. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वाट्याला 65,919 हे तिन्ही पक्ष मिळून एवढे मतदान त्यांना मिळाले. तर प्रत्येकाच्या वाट्याला 21,973 एवढे मतदान आले. तर दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीला स्वतःच्या बळावर 29,810 एवढे मतदान, सर्वात जास्त मतदान मिळालेलं आहे इथं परतूर विधानसभा मतदारसंघात. इथंसुद्धा वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकली असती, तर वेगवेगळे लढले असते सर्वजण. त्यानंतर मूर्तिजापूरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला 1,93,098 एवढे मतदान मिळाले. तर तिघांचे जर मतदान काढले तर 36,466 महायुतीच्या प्रत्येक पक्षांना मतदान मिळाले असते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 55,956 एवढे मतदान मिळाले. तर त्यात 3 भाग केल्यानंतर 18,652 महाविकास आघाडीच्या प्रत्येकाच्या वाट्याला एवढे मतदान आलेले आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला सर्वात जास्त म्हणजे 49,608 सुगत वाघमारे या उमेदवारांनी मिळवलेला आहे मित्रांनो. इथं हा सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा विजयच आहे असं आपण समजून धरूया. व सर्वात जास्त म्हणजे ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार 2 नंबरच्या स्थानी राहिला आहे तो मतदारसंघ म्हणजे बाळापूर. बाळापूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नितीन देशमुख यांना 82,088 एवढे मतदान मिळाले. तर शिंदे गटाच्या उमेदवाराला 61,192 मतदान मिळाले मित्रांनो. तर वंचित बहुजन आघाडीच्या SN खतीब यांना 70,349 एवढे मतदान मिळाले. म्हणजे दोन नंबरच्या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहिला आहे. इथेसुद्धा वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकली असती, पण हे तिन्ही पक्ष मिळून त्यांचे एवढे मतदान मिळाले. तर आपल्या एकट्याच्या जीवावरती वंचित बहुजन आघाडीने 70,349 सर्वात जास्त मतदान या उमेदवारांनी मिळवलेले आहेत. महायुतीने जी लाडकी बहीण योजना आणली होती त्या लाडक्या बहिणीच्या लाटेतसुद्धा ही एवढी मतदान वंचित बहुजन आघाडीने मिळवले आहेत. व जेवढे आहे तेवढे मतदान टिकून ठेवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे. ह्या मोठ्या लाटेतसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या ही जी लाट होती त्या लाटेतसुद्धा वंचित बहुजन आघाडीने आपला परफॉर्मन्स चांगला दाखवलेला आहे. तर मित्रांनो आपण हे बघूया की 4 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 50 व त्यापेक्षा जास्त मतदान मिळवले आहे. 50,000 त्याच्यापेक्षा जास्त मतदान म्हणजे 4 ठिकाणी. तर 20 ठिकाणी 20,000च्या वर मतदान मिळवले आहे वंचित बहुजन आघाडीने. आणि 26 ठिकाणी 15,000 व 15,000च्या वरती मतदान 26 ठिकाणी मिळवलेले आहे. म्हणजे वंचित बहुजन आघाडीने आपला मतदान कायम टिकून ठेवण्याचे काम केलेलं आहे. व अजिबात कुठे मतदान आपले डिवाइड झालेलं नाही. व या आपल्या मतदानामुळे महाविकास आघाडीलासुद्धा फटका बसलेला आहे व महायुतीलासुद्धा फटका बसलेला आहे.
व या निकालाने आता या महाविकास आघाडीने आता तरी डोळे उघडावे व त्यांना येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगला धडा शिकला असेल तुम्ही तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये घ्याल ही अपेक्षा ठेवून मी थांबतो. व या निकालाने एवढ्या आपल्या वंचित बहुजन आघाडीला जे मतदान मिळाले आहे त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की वंचित बहुजन आघाडीसुद्धा स्वतःच्या बळावरती एक दिवशी आपण सत्तेत जाऊ शकतो आहे. कारण हे तिन्ही पक्ष मिळून हे एवढे मतदान मिळवले आहे तर आपण वंचित बहुजन आघाडीने स्वतःच्या हिमतीवरती कसला पैशाचा वापर न करता किंवा पैशाचा बळ नसताना एवढे मतदान वंचित बहुजन आघाडीने मिळवलेले आहे. ही गोष्ट साधी नाही. कारण या प्रस्तावित पक्षाचे व प्रस्तावित नेत्यांनी त्यांच्या पैशाचा वापर करून साम दाम दंड भेद या सर्व नीतींचा वापर करून त्यांनी हे एवढं मतदान मिळवले आहे. तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी सगळ्यांना भारी पडलेली आहे. 20 ते 30 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे व त्यातले मतदान टिकून ठेवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने चांगल्या पद्धतीने केलेले आहे. आता तरी महाविकास आघाडीने हा निकाल पाहून ज्यांचे उमेदवार पडले आहेत त्याचा अभ्यास करून आता तरी वंचित बहुजन आघाडीला इथून पुढे निवडणुकीमध्ये घेतील अशा आशा ठेवून आपण ठेवूया.